बी काढून त्याचा लंबदुभाजक काढा. रचनेच्या पायऱ्या. 5.3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढा. कंपासमध्ये रेषाखंड ABच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. कंपासचे टोक A वर ठेवा आणि रेषाखंड ABच्या दोन्ही बाजूंना वर आणि खाली कंस काढा. कंपासचे टोक B वर ठेवा. वरच्या एवढीच त्रिज्या ठेवा. रेषाखंडाच्या वर आणि खाली पहिल्या कंसांना छेदणारे कंस काढा. छेदन बिंदूंना C आणि D नाव द्या. रेषा CD काढा. दिलेल्या कोनाचा कोनदुभाजक काढणे. उदाहरण: कोन PQR हा 115 अंशाचा काढा आणि त्याचे दोन एकरूप कोनात विभाजन करा. रचनेच्या पायऱ्या. कोन PQR हा 115 अंशाचा काढा. कंपासचे टोक Q वर ठेवा. ठराविक त्रिज्या घेऊन कोनाच्या भुजा QP आणि QR यांना छेदणारा कंस काढा. छेदन बिंदूंना M आणि N ही नाव द्या. M आणि N केंद्र घेऊन आणि MNच्या निम्म्यापेक्षा जास्त त्रिज्या घेऊन एकमेकांना छेदणारे दोन कंस काढा. छेदन बिंदूला B नाव द्या. किरण QB काढा. रेषाखंडाला त्यावरील दिलेल्या बिंदूतून लंब काढणे. 10 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढा. रेषाखंड AB वर बिंदू P असा घ्या की रेख APB. AP बरोबर 3.8 सेंटीमीटर. बिंदू P मधून रेषाखंड AB ला लंब MN काढा. रचना: रेख AB हा 10 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा. A पासून